माझं नाव मुजीब शेख आहे. मी वाड्या कॉलेजमधून ENTC इंजिनिअरिंग पासआउट झालेलो आहे 2022ला आणि त्याच्यानंतर मी डेटा सायन्सचा कोर्स केला पुणेरी पॅटर्नमधून आणि तिथून मला सक्सेसफुली प्लेसमेंट झालेला आहे. थँक्यू फॉर पुणेरी पॅटर्न अँड टीम. आपले स्टुडंट आहेत मुजीब शेख. आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे क्वालिटास ग्लोबल या ठिकाणी. त्यांनी वाडिया कॉलेजमधून ENTC इंजिनिअरिंग केलेलं आहे. 2022चे ते पासआउट आहेत आणि आफ्टर अ गॅप ऑफ 3-4 इयर्स त्यांचं आज सक्सेसफुली प्लेसमेंट झालेलं आहे. तर सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद होतो की आपले जे स्टुडंट आहेत त्यांनी आपल्या इकडे डेटा अनालिस्टचा क्लास केला होता आणि हे सगळं केल्यानंतर 4-6 महिने प्रॉपरली ट्रेनिंग घेतल्यानंतर आज त्यांचं यशस्वीरित्या प्लेसमेंट झालंय. तर पुणेरी पॅटर्न आणि टीमकडून खूप खूप अभिनंदन. तर मला सांगा आज तुम्हाला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. खूप दिवसांचं प्लेसमेंट झालंय त्यामुळे चांगलं वाटतंय मला. व्हेरी नाईस. आणि त्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये काय काय गोष्टी होत्या, तुम्हाला काय विचारलं गेलं आणि तुम्ही कसे आन्सर केले याबद्दल काय सांगाल? सगळ्यात अगोदर तुम्हाला टेक्निकल स्किल्स बद्दल विचारलं गेलं, त्यानंतर इंट्रोडक्शन बद्दल आणि सर्वात जास्त म्हणजे टेक्निकल आणि कम्युनिकेशन स्किलवरती जास्त फोकस असतो HRचा. अच्छा, ओके. सो त्या सगळ्या गोष्टी जास्त विचारल्या गेल्या. ओके. तर मला सांगा साधारण ज्यावेळेस तुम्ही आधी इंटरव्ह्यू देत होतात आणि आता ह्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिला तर यामध्ये पुणेरी पॅटर्नची जी काही ट्रेनिंग मेथड आहे किंवा जी काही ट्रेनर्स आहे यांची तुम्हाला कशी हेल्प झाली? सर्वात अगोदर म्हणजे जे कम्युनिकेशन स्किल आहे ते एकदम वाढवण्यात आलं रोज डेली क्लासेस करून. आणि सर्वात जास्त म्हणून इथं म्हणजे अभ्यासासाठी सुद्धा म्हणजे वेगळी जागा आहे, त्यामुळे ते मी प्रॅक्टिस जास्त केली आणि प्रॅक्टिस केल्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि यामुळे मी क्रॅक करू शकलो इंटरव्ह्यू. व्हेरी नाईस. चालेल ना. आणि मला हे सांगा की आता आपल्या पुणेरी पॅटर्नमध्ये कम्युनिकेशनचे वेगळे सेशन्स होतात, टेक्निकलचे होतात. सो टेक्निकल टीचरचं तुम्हाला काय बेस्ट पार्ट वाटला की त्यांनी टेक्निकल स्किल्स असं वाटलं की मॅम जे आहेत ते प्रत्येक गोष्ट 0 पासून शिकवतात आणि प्रत्येक बेस पासून म्हणजे शिकवतात. प्रत्येक एक मुळावरती लक्ष देतात आणि जर एखादा डाऊट असला तर ते सॉल्व्ह करून सुद्धा देतात. व्हेरी नाईस. खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला हे विचारायला आवडेल की ऑब्व्हियसली आता इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला अपेक्षा असते की खूप म्हणजे नाही का पटकन जॉब मिळावा आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये बराच वेळही गेलेला असतो. ऑब्व्हियसली घरच्यांच्याही खूप अपेक्षा असतात की आपल्या मुलाचा आज प्लेसमेंट व्हायला पाहिजे, पण ते त्या वेळेत नाही मिळत. मग घरच्यांना स्ट्रेस वाटतो, तो नकळतपणे आपल्यावरती पण एक थोडंसं फ्रस्ट्रेशन येतं. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही घरच्यांना कसं हँडल केलं किंवा त्यानंतरही अभ्यासावरती कसं फोकस केलं? घरच्यांचा प्रेशर होताच की लवकर जॉब लागावं, त्यामुळे मी फक्त अभ्यासावरती जास्त लक्ष दिलं. कारण अभ्यासावरती लक्ष दिलं तर कम्युनिकेशन स्किल आणि टेक्निकल स्किल जास्त वाढू शकतो आणि त्यामुळे मी इंटरव्ह्यू लवकर क्रॅक करू शकतो. तर मी त्यासाठी प्रयत्न करत होतो, फक्त अभ्यासावरती फोकस करतो. खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला सांगा की आता आपला प्लेसमेंट तर झालंय, पण बाकी जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे अजूनही जॉब नाहीये. तर अशा सगळ्यांना तुम्ही काय सांगाल की जर त्यांनी क्लास जॉईन केला तर त्यांनी त्यांच्या साईडने किती तास अभ्यास केला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीचा किती स्टडी केला पाहिजे? सर्वात अगोदर म्हणजे कम्युनिकेशन स्किलवरती जास्त भर दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर सेकंडली जे टेक्निकल स्किल्स आहेत त्याच्यावरती जेवढं क्लासमध्ये शिकवलं जातं त्याच्यापेक्षा थोडं जास्त आपण आपल्या साईडने एफर्ट दिला पाहिजे. कारण इंटरव्ह्यूमध्ये काही सिलेबस फिक्स नसतो, काही क्वेश्चन्स अनएक्सपेक्टेड असतात, त्यासाठी आपल्याला स्वतःहून एफर्ट द्यावा लागतात. बरोबर. आणि साधारण किती तास डेली अभ्यास केला होता? मी जवळपास 3 ते 4 तास डेली अभ्यास केला होता. व्हेरी नाईस. खूप चांगली गोष्ट आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण बऱ्याच मुलांमध्ये बसण्याचे पेशन्स नसतात आणि मग त्यांना असं वाटतं की नाही मी 1 तास अभ्यास केला तरी पण माझं होऊन जाईल. पण कमीत कमी 3 ते 4 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे आपल्याला IT सारखा एक चांगला इंटरव्ह्यू क्रॅक होतो. चालेल. सो जाता जाता मला हे विचारायला आवडेल की आपल्या महाराष्ट्रामधले खूप सगळे असे फ्रेशर मुलं आहेत, तरुण ग्रॅज्युएट आहेत की ज्यांच्याकडे अजूनही जॉब नाहीये. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचा आज काय संदेश असेल? हे संदेश असेल की सर्वात अगोदर म्हणजे टेक्निकल स्किल व्यवस्थित जास्त फोकस करा. कारण कंपनी फक्त टेक्निकल स्किल्स बघते. जर तुमचा गॅप असला तरी कंपनी तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ स्किल्सच जज करते. त्यामुळे तुम्ही स्किल्सवरती जास्त फोकस करा डिग्री सोबत. ते जास्त महत्वाचं आहे जॉब मिळण्यासाठी. ओके. आणि खूप मुलांना असं वाटतं की मार्केटमध्ये संधीच नाहीयेत, जॉबच नाहीयेत. आता तुम्ही रिअलमध्ये बघितलं. तुमचं काय सांगणं आहे सगळ्या स्टुडंटला की खरंच जॉब आहेत की नाही मार्केटमध्ये? मार्केटमध्ये जॉब्स आहेत. फ्रेशर्ससाठी थोडे कमी आहेत, एक्सपिरियन्ससाठी थोडे जास्त आहेत. फ्रेशर्स मुलांनी जास्तीत जास्त म्हणजे जे जॉब मिळते त्याच्यावर जास्त फोकस करावा. एकदा एक्सपिरियन्स आल्यावरती तुम्ही कुठेही IT सेक्टरमध्ये पुढे जाऊ शकता. अगदी करेक्ट. म्हणजे एंट्री घेण्यावरती फोकस केला पाहिजे. व्हेरी नाईस. खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला अजून एक लास्ट प्रश्न विचारायला आवडेल की आता तुम्ही पुण्यात राहता बरोबर? सो पुण्यामध्ये तर किती चांगले चांगले इन्स्टिट्यूट आहेत, खूप जास्त आहेत. मग पुणेरी पॅटर्नच का? त्याच्या पाठीमागचा रिझन होता की पूर्ण शिकवल्यानंतर प्लेसमेंटची फॅसिलिटी आहे, त्यामुळे मी इथं पुणेरी पॅटर्नमध्ये जॉईन केलं होतं. ओके. व्हेरी नाईस. खूप चांगली गोष्ट आहे. चालेल. सो तुम्हाला इथून पुढच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या टीमकडून. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन.